Welcome to Magic Garden. Welcome to Prachin Kokan. तर आता आम्ही आलो आहे हॉटेल दीपक एक्झिक्युटिव्हला. हॉटेल दीपक एक्झिक्युटिव्ह हे गणपतीपुळे मंदिरापासून अवघ्या 8 ते 10 मिनिटांवर आहे. प्राचीन कोकण म्युझियम समोर हे हॉटेल आहे. हॉटेल 2 मजली स्वच्छ आणि मोठे रूम असलेले आहे. जर तुम्हाला गणपतीपुळे येथे राहायचं असेल तर हे हॉटेल मी नक्की रेकमेंड करेन. तांबरी ॲग्रो टुरिझमला तिथून यायला इथे आम्हाला पूर्ण 3 तास लागले. सगळं बॅग वगैरे काढून वरती नेल्या. फ्रेश आलो मी आणि कियांश. बाकीचे फ्रेश होत आहेत ते आम्ही आता जेवायला जाणार. जेवण झाल्यानंतर इथेच एक मॅजिक गार्डन आहे तिकडे जाणार. तर सकाळी बीचवरून मग पुढे निघणार. तर आता आमचं जेवण झालंय आणि आम्ही चाललोय आता वेलकम टू प्राचीन कोकण. हे प्राचीन कोकण आहे. प्रवेशद्वारावर ही एक कोईन आहे. येथे कोकणातील लोक पूर्वी कसे राहायचे याची रेप्लिका सादर केली आहे. शिलालेख आदिमानवांची गुहा तसेच आदिवासी कसे राहायचे हे दाखवले आहे. हो इथे आदिवासी राहायचे. जंगली प्राणी पक्षी यांचे उत्तम दर्शन होते. इतक्या जवळ
भाजीवाला, कुंभार, सोनार, वाणी, सुतार, मेदार. लोहार, तेली, बांबूचे वळणकाम करणारा, कासार, चांभार, मच्छी बाजार इत्यादी छान मॉडेल्स दाखवले आहेत. पानपोळे, नमन मंडल, जयगड किल्ल्याची मॉडेल उभारले होते. प्राचीन कोकणातल्या उपाहारगृहात आम्ही थालीपीठ आणि मोदकाचा स्वाद घेतला. इथे त्यांची गाईड होती, तर त्यांनी आम्हाला पूर्ण प्राचीन कोकण कसे राहायची त्याची माहिती दिली. इथे फिरण्यासारखं खूप आहे, बघण्यासारखं पण खूप आहे आणि समजून घेण्यासारखं पण आहे. सर्व लहान मुलांनी इथे म्हणजे बघायला पाहिजे. आणि आम्ही इथे थालीपीठ खायला घेतलंय, तुम्ही पण या. म्युझियम बघून झाल्यानंतर आम्ही फोटो सेशन करून घेतलं, ते बघा. वेलकम टू मॅजिक गार्डन. प्राचीन कोकणच्याच बाजूला असलेल्या आम्ही म्युझियमला भेट दिली. इथे ना कॅमेराला बंदी होती, म्हणूनच आम्हाला शूटिंग करता आली नाही. लहान मुलांना घाबरवण्यासाठी आणि मजा घेण्यासाठी उत्तम जागा होती. असो, पण छान म्युझियम होतं. तर आता आम्ही आलोय जेवायला श्री गणेश सुपा डिलक्स हॉटेल. नॉनव्हेज हॉटेल आणि व्हेज दोन्ही आहे. 2 प्रॉन्सच्या थाळ्या. 5ची सकाळ झाली आहे आणि आम्ही उठून चांगल्यापैकी फ्रेश होऊन खाली आलो. आता आम्ही चाललो नाश्ता करायला. त्याच्यानंतर नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही चाललो मंदिरात. किंवा नाश्त्यामध्ये आम्ही मागवले कांदे पोहे. कांदे पोहे फारच छान होते. खाता खाता थोडी सेल्फी.
कियांश काय सांगतोय मोशकाच्या कानात कोणास ठाऊक. राहू दे, मी पण माझं सांगतो. गणपतीपुळे मंदिर फारच सुंदर आहे. येथेच कॅमेरा घेऊन जाण्यास मनाई होती, पण फोटो मात्र काढले. कसे वाटले सांगा. समोरच असलेल्या बीचवर आम्ही गेलो, पण पाण्यात गेलो नाही. पण संध्याकाळी मात्र नक्कीच जाणार. आम्ही गणपतीपुळेला मंदिरात जाऊन आलो. गणपतीचं छान दर्शन झालं. त्या चौपाटीवर आलेलो आहे बीचवर, आणि थोडा वेळ इथे थांबणार, एन्जॉय करणार आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात. तर मग आपण भेटू नंतर. शाहरुखच्या पोज मध्ये मस्त. हे कवी केशव सूत यांचं घर. माझे मराठी फार चांगले नाही, पण तिकडच्या कविता वाचल्यानंतर मला खूप आनंद झाला. प्राप्त काल हा विशाल भूदर, सुंदर लेणी तयात खोदा. जयगड फोर्टला, आणि इथे आम्ही पूर्ण हा जयगड फोर्ट फिरणार, तुम्हाला माहिती देणार. या शिवाजी महाराजांच्या काळातला बांधलेला फोर्ट आहे. त्याची तटबंदी अतिशय उत्तम आहे आणि त्या साईडला समुद्राचा अतिशय उत्तम दृश्य आहे. आणि मग तुम्ही पण येऊन हा फोर्ट फिरा. इथे तटबंदी अशी आहे की दुश्मनांना दरवाजेच कळणार नाही.
किल्ल्याचं बांधकाम जांभळ्या दगडाचं आहे आणि मी जिथे उभा आहे हे बुरुज आहे आणि खाली हे जे तुम्ही खोल पाहताय खाली एकदम आहे ते खंदक आहे. तर हा समुद्र अरबियन समुद्र आहे. तरी या किल्ल्याची बुरुज पूर्ण कोसळलेली आहे. शासनाने याची दखल घेतली पाहिजे. किती छान वाटतं इथे आल्यावर. समुद्र, झाडं, हवा, किती रिलॅक्स वाटतं. दुपार असून सुद्धा थंडगार हवा आहे. समुद्राची गाज ऐकू येते. खूप सुंदर नजारा आहे. खूप छान.
एकदम परिसर अतिशय मस्त आहे. सगळी झाडं आहेत, सावली, हवा खूप आहे. दुपार असून देखील एवढे छान वारा सुटलाय, खूप गारवा आहे हवेमध्ये. हा उंडी बीच आहे, त्याचा समुद्र किनारा आहे. एकदम सफेद वाळू आहे, खूप छान आहे आणि मस्त वारा सुटला आहे, मजा येते. अर्चनाज किचन म्हणून हॉटेल आहे. या इथे आम्ही अतिशय उत्तम प्रतीचं जेवण इथे आम्हाला मिळालेलं आहे आणि आम्ही जेवण आता पुढे गणपतीपुळ्याला जातो आहे. पण तुम्हाला इथे या जयगाडी रोडला यायचं असेल तर तुम्ही इथे नक्की जेवायला या. खूप छान जेवण आहे. चला. आणि हा व्हिडिओ जर